हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला मटकी रस्सा कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि घरात बनवलेला मसाला, हळद, चिकन मसाला आणि गरम मसाला आणि जिरे हे साहित्य लागणार आहे आणि तेल आणि कोथिंबीर। तर मटकी पहिल्यांदा भाजून घ्यायची। मटकीला खूप भाजायचं नाही, हलकंसं भाजून घ्यायचं। भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं। मसाला आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचा आहे। खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून घेतल्यानंतर तो लगेच काढून घ्यायचा। आणि तुमच्याकडे पण अशी काही रेसिपी असेल मटकीची वगैरे तर कुठलीही रेसिपी तर मला तुम्ही कमेंट करून शेअर करा, तर मी नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल ही रेसिपी, कारण की मला आवडतं असं वेगवेगळं काय काय करायला घरामध्ये। तर लगेच आपण खोबरं काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे। कांदा पण खूप करपवायचा नाही, त्याने भाजीची टेस्ट चेंज होते, चांगली लागत नाही भाजी, थोडी कळवट लागते करपल्यामुळे। त्यामध्ये मिक्सरमध्ये आता ते वाटून घ्यायचं कोथिंबीर टाकून। खूप सारी कोथिंबीर टाकायला मला आवडते, कारण की मसाला खूप छान होतो त्यासाठी। आणि मग थोडंसं त्यात पाणी टाकून मिश्रण आपल्या बारीक मोठं आपल्या हिशोबाने आपण वाटण करून घ्यायचं। आता तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण त्यात जिरं ॲड करायचं। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा। तर जिरं टाकलेलं आहे आपण, जिरं तडकल्यानंतर, कारण की जिरं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या तेलामध्ये तळल्या गेल्यानंतरच रेसिपी चांगली होते। म्हणून मी जिरं आणि कढीपत्ता चांगलं तळकू देणार आहे आणि त्याच्यामध्ये नंतर वाटण टाकणार आहे। वाटण टाकल्यानंतर मसाला तो पण चांगला भाजून घ्यायचा, कारण की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे टाकली, ती कच्चीच टाकलेली आहे, मग ती पण भाजल्या जाते चांगली। आणि मग हे आपले मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये। मसाले ॲड केल्यानंतर चांगले हलवून घ्यायचे। हलवून घेतल्यानंतर ते पूर्ण एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचे। हलवून घेतल्यानंतर त्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपण असंच हलवून घेणार आहे। हलवून घेतल्यानंतर त्याच्यात 2 मिनटं झाकण ठेवायचे। झाकण ठेवल्यानंतर काढल्यानंतर आपण बघू शकतो की त्या मसाल्याला तेल सुटे, किती छान प्रकारे मसाला तो तयार झालेला आहे। असाच मसाला पाहिजे असतो मटकीसाठी। आणि ही काही मिसळ नाही आहे, मिसळ खूप पातळ असते। तर ही रेसिपी मीच तयार केलेली आहे आणि मी अशीच करत असते। चिकनची भाजी वगैरे सगळं जे काही असेल, रश्श्याचे पदार्थ असेल, मी ते अशीच करते। मला आवडते अशी भाजी आणि याची टेस्ट पण खूप छान लागते। तुम्ही एकदा करून बघा आणि आवडली असेल तर मला कमेंट नक्की करा। आणि तुमच्याकडे पण अशी काही मटकीची रेसिपी असेल तर मला शेअर करा। थँक्यू।